या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। अस्लोद गावात नागेश्वर महाराजांची यात्रा 2 दिवसांवर हॉटेल, व्यावसायिक दुकाने व जुले दाखल। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अस्लोद येथे सालाबादाप्रमाणे आयोजित होणारा जागरूक देवस्थान नागेश्वर महाराज यात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असून दिनांक 25 नोव्हेंबर पासून या धार्मिक पर्वाला सुरुवात होणार आहे। यात्रेच्या तयारीला गावात मोठ्या उत्साहाने वातावरण असून ग्रामपंचायतीतर्फे सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे। यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने परिसराची स्वच्छता समतलीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे। विशेष म्हणजे यावर्षी हॉटेल, पालख्या, जुले आणि दुकाने लवकरच दाखल झाल्याने यात्रेला रंग चढू लागला आहे। दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक नागेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात। यामध्ये नवस फेडण्यासाठी आणि मान तिथे करण्यासाठी भाविकांनी गर्दी विशेषतः मोठी असते। भाविकांना सत्यनारायण महापूजा करता यावी यासाठी मंदिर देखरेख समितीतर्फे मंदिर परिसरात मोठा टेंट उभारण्यात येणार आहे। यात्रेच्या दिवशी गावातील परंपरेनुसार तगधरा फिरवण्याची प्रथा सुद्धा पार पडणार असून भाविक मोठ्या अपेक्षेने याची वाट पाहत असतात। यावर्षी यात्रेनिमित्त दिनांक 25 रोजी खुल्या लोकनाट्याचा शानदार कार्यक्रम सादर केला जाणार असून तमाशा प्रेमींसाठी हा विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे। यात्रेमध्ये विविध व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, जुले, मनोरंजन साधने आणि पालख्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने यंदाचा उत्सव अधिक रंगतदार आणि आकर्षक होणार असल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली। यात्रेत शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली अस्लोद पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांमार्फत विशेष लक्ष देण्यात येत आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। नमस्कार, आपण आज आलेलो आहेत शहादा तालुक्यातील अस्लोद या गावात। अस्लोद या गावात श्री नागेश्वर महाराज यांची यात्रा 2 दिवसात येऊन ठेपलेली आहे। या अस्लोद गावात नागेश्वर महाराजांचे मंदिर हे जागृत स्थान म्हणून मानले जाते परिसरात। त्या अनुषंगाने आपण आज बघू जे श्री नागेश्वर मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारू की तयारी नेमकी कशी झालेली आहे। तुमचं नाव सांगा। मी सुरेश साळुंके, नवयुग नागेश्वर सामाजिक शैक्षणिक मंडळाचा अध्यक्ष। सालाबादाप्रमाणे आमच्या नागेश्वर महाराज यांची यात्रा दिनांक 25/11/2025 या रोजी मंगळवारी या ठिकाणी भरणार आहे। तरी यात्रेच्या पूर्वतयारीमध्ये सर्वच पूर्ण तयारी झालेली आहे। तरी येणाऱ्या 25 तारखेला परिसरातील गावातील सर्व भाविकांनी यात्रेत येऊन यात्रेची शोभा व नागेश्वर महाराज, सप्तशृंगी माता यांचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे। मी अशी आमच्या मंडळातर्फे आवाहन करतो। तसेच या मंदिराचे जे सेवेकरी आहेत, जे पुजारी आहेत, ते अनेक वर्षापासून या मंदिराला आपली सेवा देत आहेत। या मंदिराच्या किंवा श्री नागेश्वर महाराज मंदिर आहे याचे महत्त्व काय आहे, किती वर्षापासून स्थापना झालेली आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। भीमसिंग रतन सिंग गिरासे। या मंदिराचं काय महत्त्व काय आहे? या देवाची स्थापना 1963 तारीख 23/3/1963 या साली झालेली आहे। आपण किती वर्षापासून सेवा देत आहे? 1963 2025 पावतो। आपण जे येणारे भाविक असतात हे कुठून कुठून इथे येतात आणि किती गर्दी असते यात्रेच्या दिवशी? भाविक तर आजूबाजूचे शहादा तालुक्यातले सर्वच गावचे लोक परिसरातून येत असतात। 2 दिवस यात्रा भरपूर चालते। येत्या 25 तारखेला नागेश्वर महाराजांची यात्रेला सुरुवात होणार आहे। या यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे गावात जे तगतराव फिरवला जातो ते तगतरावचे महत्त्व काय आहे आणि केव्हा फिरवलं जाणार आहे याबद्दल आपण कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आमच्या अस्लोद गावात नागेश्वर महाराज यात्रेनिमित्त आमचे ते ग्रामदैवत आहे। आमच्या गावात तगतरावचा रथोत्सव फिरवला जातो। गेल्या 50 वर्षापासून ही परंपरा अखंडित चालू आहे आणि आपल्या अस्लोद गावात तगतराव
दिनांक 25 तारखेला यात्रेच्या दिवशी दुपारी 3 वाजता हा आमच्या गावाचे ग्रामदैवत म्हणजे महादेव मारुती इथून आमच्या ग्रामदैवत यात्रा असते नागेश्वर महाराज यांच्या मंदिरापर्यंत फिरून याची समाप्ती ही शिवाजी महाराज चौकात शेवटी होते. आमच्या गावाच्या यात्रेत अगदी शांततापूर्वक नियोजनबद्धताने ही तगतराव कमिटी म्हणजे आमची तगतराव कमिटी गेल्या 50 वर्षापासून कार्य करत आहे. याच्यात काय तुमच्या बैलजोडीचे काय लिलाव काय असं? या तगतराव कमिटीमध्ये एक दिवस आधी आमच्या गावाच्या बैलजोडींचा निलाव असतो आणि ज्या गावामध्ये जे जोड्या आहेत बैलजोड्या त्या बैलजोडीचा निलाव लागल्यानंतर जो जास्त सगळ्यात रक्कम लावतो त्याला बोली लावल्यानंतर सगळ्यात जास्त बोली जो लावतो त्याच्या बैलजोडी आम्ही त्याला मान देतो, अशी आमच्या गावाची परंपरा आहे. यावेळी जे तगतराव फिरणारे यावेळी कुठले काही पुढारी येणार आहेत असं काही चर्चा आहे का? हो, यावेळी आमच्या गावामध्ये आमचे सन्माननीय आमदार राजेदादा पाडवी 25 तारखेला सकाळी 8 वाजता आमच्या अस्लोद गावात आरतीसाठी येणार आहेत व आमचे सन्मान्य आमचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे ते सुद्धा दुपारी 1 वाजता या आमच्या तगतरावच्या रथोत्सवामध्ये सामील होणार आहेत. तसेच या यात्रेच्या निमित्त जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक लांबून या यात्रेसाठी येत असतात. ही यात्रा 2 ते 3 दिवस चालत असते. या यात्रेसाठी आलेले जे व्यावसायिक आहेत त्यांना जागा उपलब्ध कशी होते आणि ग्रामपंचायत मार्फत नियोजन काय केलेले आहे ते आपण ग्रामपंचायत सदस्य यांना विचारू. काय नेमकं नियोजन कसं केलेलं आहे जागासाठी? आमच्या गावाचे 25 तारखेची यात्रा आहे. आम्ही ते जे व्यावसायिक आहे त्यांना आम्ही जागेची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था ज्यांची जे असेल त्यांना ते व्यवस्था करून देणार आहे. आम्ही तमाशा सुद्धा आम्ही ठेवलेला आहे गावाकडून. ते रवी भाऊ निकुम हे धुळेकर हे तमाशा मंडळ ठेवलेला आहे 25 तारखेला रात्री 8-9 वाजता मोफत आहे. गावाकडूनच आहे, ग्रामपंचायत कडूनच आहे, ग्रामपंचायत कडून. यावर्षी यात्रामध्ये असं बघण्यात आलेलं आहे की जे व्यावसायिक आहे हे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, पालख्या पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही वेगळी जागा कुठंतरी करून दिली का? हो, करून दिली त्यांना. शहादा रस्त्यालगत जे येणारे यात्रेकरू आहे त्यांना सुद्धा परिपूर्ण आम्ही त्यांना सहकार्य करू. तरी तुम्हाला काय वाटतं यावर्षी यात्रा कशी भरेल? यावर्षी यात्रा खूप आनंदाने किंवा उत्साहाने भरणार आहे. मोठ्या संख्येने लोक येतात. 2 दिवसाची असतात पण एकदम जबरदस्त यात्रा असते इथं. यात्रा असते. हो. तर आपण जे आज बघितलं की तगतराव समितीचे सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सदस्य तसेच जे गावकरी आहेत यांना आपण भेटून सविस्तरपणे जाणून घेतलं की जी यात्रोत्सव आहे 25 तारखेपासून सुरुवात होते, पण आजच आपण बघू शकतात की यात्राला सुरुवात झालेली आहे. आजच पासून यात्रा जरी 25 तारखेपासून सुरुवात होणार आहे, पण सगळे व्यावसायिक हे आजपासूनच इथे यायला सुरुवात झालेली आहे आणि खरोखर या वर्षी यात्रोत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आणि गर्दीही होणार आहे. कारण की या वर्षी बघता एवढे व्यावसायिक आलेले आहेत आणि पालख्याही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. फक्त ग्रामपंचायत मार्फत जे नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थितपणे करण्यात आलेले आहे. तर आपण असंच अपडेट यात्रेच्या दिवशी घेत राहू. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा. सुरुवातीला प्रमुख पाहुणे